पूर्वी मानवजातीवरती आसमानी आणि सुलतानी संकट असायची. आसमानी संकट म्हणजे नैसर्गिक संकट, भूकंप, पूर, वादळं ही ही आसमानी संकटं जशी माणसाला अस्थिर करायची, अगदी त्याचप्रमाणे सुलतानी संकटं देखील माणसाला उद्ध्वस्त करून जात होती. मग आता ही सुलतानी संकटं कोणती असायची? सुलतानी संकटं ही सत्तेसाठी, संपत्तीसाठी जे एकमेकाच्या विरोधात उभा ठाकलेले असायचे, अशा टोळ्या आणि त्यांच्यामधला सत्ता संघर्ष म्हणजे सुलतानी संकट. आणि मग या सुलतानी संकटामध्ये एकमेकांच्या विरोधात लढताना सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणूस चिरडला जायचा. भयंकर रक्तपात होत होता आणि विनाकारण सर्वसामान्य माणसांचे जीव जायचे, त्यांचे संसार होरपळून निघायचे. आता या संघर्षामध्ये सामान्य माणसाची पिछेहाट कशी व्हायची की त्याची प्रगती थांबली जायची, त्याचं उत्पन्न घटलं जायचं, बाजार विस्कळीत व्हायचे आणि त्याच्या जीविकेसाठी लागणारा पैसा, त्याच्या जीविकेसाठी आवश्यक असलेली संपत्ती याची निर्मितीच होत नसायची. तर असे हे सुलतानी संकट. कालांतराने सत्ता बदल झाले, हुकुमशाही गेली आणि लोकशाही आली. लोकांचं राज्य आलं. लोकांसाठी चालविलेली व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न आणि ती लोकांमध्ये स्थिर ठेवण्याची स्वप्न ज्या ज्या महापुरुषांनी पाहिली, त्यांनी आपल्यासाठी लोकशाही दिली. ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या आणि ते ज्यांना आपले गुरु मानत होते ते सर्व महापुरुष यांच्या स्वप्नातलं आणि सर्वांना या अस्थिरतेतून बाहेर काढणारं राज्य असलं पाहिजे ही स्वप्न पाहणारी माणसं, त्यांनी आपल्याला लोकशाही दिली. परंतु लोकशाही देत असताना माणसांच्या मनातला लोभ, सत्तापिपासूपणा आणि संपत्तीची हाव संपलेली आहे का? तर नाही. कारण ही कधी संपवू शकत नाही. ज्या पद्धतीनं आसमानी संकट कधी संपणार नाही, तशी माणसाच्या मनातील प्रवृत्ती ही कधी संपू शकत नाही. जोपर्यंत माणूस या पृथ्वी तलावरती आहे तोपर्यंत त्याच्यामधले विकार आणि अहंकार हे कदापि संपू शकत नाहीत. आणि हेच कारणीभूत आहेत जे की मानवजातीला अस्थिर करत आलेले आहेत. म्हणजे भौतिक परिस्थितीनं किंवा भौतिक घटकांनी माणूस किंवा इथली जीवसृष्टी ही संकटामध्ये नाही, तर माणसाच्या मनामध्ये असलेले विकार आणि त्या विकारातून आलेली स्वार्थी भावना ही सगळ्यात मोठी धोकादायक आहे. आणि संघर्ष देखील चालू असतात ते केवळ यासाठीच. म्हणून जे लोकांच्या हितासाठी, लोकांच्या शांतीसाठी आणि लोकांच्या प्रगतीसाठी विचार करतात, अशी लोक त्या लोकांना शत्रू वाटायला लागतात. म्हणजे लोकहिताचा विचार करणारा अशा सत्ताधाऱ्यांसाठी हा राष्ट्रद्रोही ठरतो, देशद्रोही ठरतो. मग आता लोकांची बाजू घेणारे जर देशद्रोही असतील तर याचा सरळ अर्थ असा एवढाच आहे की लोक किंवा सर्वसामान्य जनता ही सत्ताधाऱ्यांची शत्रू आहे, असाच त्याचा अर्थ होतो. आणि मग जो आपला शत्रू आहे किंवा जे सत्ताधारी सर्वसामान्य माणसासाठी शत्रू आहेत, अशा शत्रूंच्या हातानं आपला उद्धार व्हावा आणि अशा शत्रूंच्या हाती आपली सुरक्षितता अबाधित राहावी अशी स्वप्न पाहणं कितपत योग्य आहे. म्हणून आपला उद्धार कधी होत नाही आणि आपल्या स्वप्नांची पूर्तताही कधी होत नाही. त्याचं कारण असं की आपली सुरक्षितता आपण आपल्याच विरोधकांच्या, आपल्याच अहिताचा विचार करणाऱ्या माणसांच्या ताब्यात दिलेली असते आणि त्यांच्याकडून आपण विनाकारण अशी अपेक्षा करतो की आता त्यांच्या हातून आपला उद्धार होईल. अगदी आजही तीच परिस्थिती आहे की जी लोक म्हणजे कुठलंही सामाजिक कार्य नाही, समाजासाठी कुठलाही मोठा उदात्त विचार, उदात्त हेतू त्यांच्या जवळ नाही किंवा तशी दूरदृष्टी देखील नाही, अशा माणसांना आपण आपले प्रतिनिधी मानतो आणि अशा लोकांना आपण आपले राष्ट्रउद्धारक आणि आपले समाज उद्धारक मानतो. ही गलती, ही चूक आपण सुशिक्षित असून देखील, आपण उच्च शिक्षित असून देखील करतो आणि मग पुन्हा त्यांच्याकडून चांगल्या सोयींची, सुखाची आपण अपेक्षा करतो. हे किती योग्य आहे? आणि म्हणून राजकारण समजून घेणं म्हणजे आपला उद्धार आहे. मुळामध्ये आज आपण राजकारण समजून घेत नाही, त्यांचे हेतू, त्यांचे उद्देश आपण समजून घेत नाही आणि म्हणून पिछाडीवरती जातो
आपल्याला पश्चाताप करीत बसावं लागतं. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की आपण आपलं राज्यशास्त्र, आपण आपलं नागरिकशास्त्र हे प्रबळ केलं पाहिजे. आणि ते पुस्तकात वाचून होत नाही, तर ते समाजामध्ये अनुभव घेऊन आपल्याला त्यातून शिकावं लागणार आहे. तरच आपण या ठिकाणी स्थिर लोकशाही देऊ शकू, तरच आपण या ठिकाणी चांगली सत्ता निर्माण करू शकू. जर आपण योग्य दिशेनं गेलोच नाही, तर चांगली लोकशाही निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण आपण कुठून निर्माण करणार आहे? म्हणजे जे लोकशाहीला बाधक आहेत त्यांच्याच हाती जर आपण सत्ता देत असो, तर हे सगळ्यात मोठी चूक आपण करीत आहोत असं मानायला हरकत नाही. या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.